नमस्कार, आपण पाहत आहात स्मार्ट महाराष्ट्र न्यूज। स्मार्ट फास्ट न्यूज मध्ये पाहूयात तब्बल 24 घडामोडी। माजी क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीन यांच्या गाडीला भीषण अपघात, थोडक्यात बचावले कुटुंब। प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना उन्हाळा सुट्टी नाहीच, 8 महिन्यात द्याव्या लागणार 2 परीक्षा। शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी बँकेशी संपर्क करण्याचे जिल्हा उपनिबंधकांचे आवाहन। सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात कलम 37(1) व 37(3) आदेश लागू। 7 जिल्ह्यात बँका व 3 कारखान्यांची लागली निवडणूक, 4 जानेवारीपासून निवडणूक प्रक्रिया। भारतात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची 20 रुग्ण आढळले। सोलापूर जिल्हा ग्रामीण मध्ये नवीन 40 रुग्णांची भर, तर एकूण रुग्णसंख्या झाली 38,052। सोलापूर शहर मध्ये नवीन 14 रुग्णांची भर, तर एकूण रुग्णसंख्या झाली 11,010। कोरोनाचा नवा स्ट्रेन, लसीचा प्रभाव कमी करणार नाही, आरोग्य मंत्रालय। कोरोनामुक्त झालेल्या लोकांना गंभीर आजार, मृत्यूचा धोका, रिसर्च मधून खुलासा। उपमहापौर राजेश काळे यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा। बेकायदेशीररित्या वाळू उपसा करणाऱ्या टोळीवर धाड, वाळू साठ्यासह 62 लाखांचा मुद्देमाल जप्त। आंतरराष्ट्रीय विमानांवर आता 31 जानेवारीपर्यंत बंदी, मोदी सरकारचा मोठा निर्णय। कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी विज्ञान भवनात शेतकऱ्यांसोबत केलं जेवण। नितीश कुमार यांचं सरकार संकटात, जदयूचे 17 आमदार राजदच्या वाटेवर। शिवसेना यूपी मध्ये पंचायत निवडणुका लढवणार, काँग्रेसशी युती करण्याचा प्रयत्न। मोठी बातमी, ब्रिटनकडून ऑक्सफर्डच्या कोरोना लसीला मान्यता। सीबीआयला रोखलं म्हणून आता ईडीचा वापर, गृहमंत्री अनिल देशमुख। एवढी का तंतन करत आहेत, आशिष शेलार यांनी काढला संजय राऊतांना चिंता। कंगनाला चौकशीसाठी कधी बोलावणार, काँग्रेसचा सवाल। शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये आज 7व्यांदा चर्चा, बैठकीकडे देशाचे लक्ष। सोलापूर शहरातील प्लॉट अंतिम लेआउट झाल्याशिवाय खरेदी विक्री करू नये। दिल्लीत बसून शेती करता येत नाही, शरद पवारांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल। तब्बल 6 महिन्यांनी देशातील कोरोना बाधितांची संख्या 17,000खाली। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।